आता वळूया आजच्या चर्चेच्या मुद्द्याकडे। मंडळी, परवा एक बाप आपल्या 3 वर्षाच्या पोरीला पोरकं करून गेला। मरणाला कवटाळण्याआधी त्यानं पत्र लिहिलं। माफ करा, पत्र कसलं, वेदनेची सनद ती। बाळा, तुझ्या बापूला शक्य झालं तर माफ कर, मी माफी मागायच्या पण लायकीचा नाही। बाळा, तुझ्या बाबतीत खूप स्वप्न पाहिली होती, पण त्या स्वप्नांना स्वप्नातच ग्रहण लागलं। श्रावणी, तुला अजून काही कळत नाही, तुझं वय आहेच किती, 3 वर्ष। 18 वर्ष झालं शिक्षक म्हणून काम करतोय, अजून मला पगार नाही, आता पुढे काय करायचं। त्यावर विक्रम बाप्पा म्हणाले, तू फाशी घे, म्हणजे तू मोकळा आणि मी पण मोकळा, तुझ्या जागेवर दुसरा कर्मचारी भरायला। हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली आणि त्यानंतर या लोकांनी मला त्रास द्यायला सुरुवात केली। श्रावणी बाळा, हे सगळे राक्षस आहेत, या राक्षसांमुळेच मी तुझ्यापासून दूर जातोय। धनंजय नागरगोजे या बीडच्या शिक्षकानं आपल्या वेदना कागदावर उतरवल्या असतील, तेव्हा त्या शाईनं नाही, अश्रूंनी लिहिल्या असतील आणि केली असेल मरणानं स्वतःची सुटका इथल्या छळछावणीतून। पण सरकार, हा डाग आहे तुमच्या आणि समाजाच्या अंगावर। जेव्हा समाज आणि इथला पिढ्या घडवणारा एखादा शिक्षक आत्महत्या करतो, ते गेल्या 2 दशकात अनुदान मिळेल या आशेवर हजारो शिक्षक जगले, लढले, रडले, घायकुतीला आले, शेवटी असह्य झालं म्हणून जीव देऊन मोकळे झाले। आजवर झालेल्या शेकडो आत्महत्यांनी विनाअनुदानी शाळेचा अक्षरशः मसनमाटा झालाय। शाळेत शिक्षक आहे पण पगार नाही, शिक्षक असल्यानं रस्त्यावर भीक मागता येत नाही, मग चिल्या पेल्यांना जगवायचं कसं। स्वतःच्या जगण्याचीच लाज वाटावी अशी सगळी ही परिस्थिती आणि हे सगळं असह्य जगणं। गेल्या 2 दशकात सरकारी धोरणांनी या जिवंत माणसांचं अक्षरशः बुजगावणं केलं सरकार। आजवर कितीतरी आंदोलनं झाली, अनेक जण बिनपगारी निवृत्त झाले, कित्येक जण वाट पाहून खंगून मेले, पण पगार मिळाला नाही। काम करून घेऊन पगार न देणं हा क्रूरपणा नाही का? राज्यातले हजारो धनंजय या छळछावणीत मरणयातना भोगतायत सरकार, त्यांचा अजून जीव गेला नाही इतकंच, तो जाऊ नये, तुम्हाला पाझर फुटावा म्हणून सरकार आजचा हा बडे मुद्दे आहे। पण बघूया हा जीव का गेला, एक खास रिपोर्ट। एका बँकेच्या वरांड्यात दोरीला लटकलेल्या पोराचे देहाचे पाय धरणारा हा हतबल बाप, ज्या लेकराला खांद्यावर खेळवलं त्याचा मृतदेह खांद्यावर घेऊन आक्रोश करणारा बाप आणि आपल्या चिमुकल्या पोरीला पोरकं करून मरणाला कवटळलेला दुसरा बाप। मन हिलावून टाकणारी ही घटना बीड जिल्ह्यातली आहे। आश्रमशाळेत मुलांना शिक्षणाचे धडे देणाऱ्या गुरुजींनी 18 वर्ष नोकरी आणि संसार या दोरीवरची कसरत केली, पण इथल्या व्यवस्थेनं इतकं छळलं की अखेर धीर सुटला आणि स्वतःलाच दोरीवर लटकवावं लागलं। धनंजय नागरगोजे असं त्यांचं नाव। या निष्ठुर जगाचा निरोप घेताना एक बाप म्हणून त्यांनी लेकीला पत्र लिहिलं। श्रावणी बाळा, तुझ्या बापूला शक्य झालं तर माफ कर, मी माफी मागायच्या पण लायकीचा नाही। बाळा, तुझ्या बाबतीत मी खूप स्वप्न पाहिली होती, पण त्या स्वप्नांना स्वप्नातच ग्रहण लागलं। कधी मी कुणाला 2 रुपयांना फसवलं नाही किंवा कुणाचं कर्जही घेतलं नाही। श्रावणी, तुला अजून काही कळत नाही, तुझं वय आहेच किती, 3 वर्ष। तुला काय कळणार, ज्यांना कळायला पाहिजे त्यांना बापू कधी कळला नाही। बाळा, बापूंनी कधीच कुणाचं नुकसान केलं नाही, सगळ्यांसोबत चांगला वागला, पण नालायक राक्षस लोकांनी माझा छळ केला। 18 वर्ष झालं काम करतोय, अजून मला पगार नाही, आता पुढे काय करायचं। यावर विक्रम बाप्पा म्हणाले, तू फाशी घे, म्हणजे तू मोकळा आणि मी पण, दुसरा तुझ्या जागेवर कर्मचारी भरायला मोकळा। हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली आणि त्यानंतर या लोकांनी मला त्रास द्यायला सुरुवात केली। श्रावणी बाळा, हे सगळे राक्षस आहेत, या राक्षसांमुळेच मी तुझ्यापासून दूर जातोय। धनंजयच्या आत्महत्येला कारणीभूत असणाऱ्यांवर कारवाईची मागणी होतीये। जिल्हाधिकाऱ्यांनी आता संस्था चालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले। 2-4 वर्षामध्ये कुठेतरी असं वाटत होतं की नाही, निश्चित स्वरूपात शासन कुठेतरी जो काही शासन निर्णय 2019ला झाला होता, जे 20% अनुदान त्या ठिकाणी शिक्षक व शिक्षक इतर कर्मचाऱ्याला त्या ठिकाणी देऊ केलेलं होतं,
ते त्यांनी द्यायला पाहिजे होतं, परंतु ते अनुदान न मिळाल्यामुळं ही जी काल किंवा आज जो काही प्रकार झालेला आहे तो प्रकार हा त्या अनुषंगानेच त्या ठिकाणी झालेला आहे. कारण की हे जे या ठिकाणी 15-16 वर्षापासून काम करीत असलेले शिक्षक असतील किंवा शिक्षक इतर कर्मचारी असतील, हे आता सध्या फार म्हणजे उदासीन झालेले आहेत. हे अत्यंत ही खेदजनक बाब आहे. सरकारने जर अशा प्रकारचे टप्पावाढ लवकरात लवकर दिली असती तर अशा प्रकारचं टोकाचं पाऊल आमच्या भावाने उचललेलं नसतं. अत्यंत वाईट अशी अवस्था झालेली आहे. यापुढे सरकारनं ह्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून सरकार मायबापला माझी विनंती आहे की अशा प्रकारचा अनुदानाचा टप्पा तातडीनं वाढवून द्यावा. चालू अर्थसंकल्पामध्ये त्याची भरीव अशी तरतूद करावी. किमान दुसरे नागरगोजे सर तरी अशा पद्धतीचं पाऊल टोकाचं उचलणार नाहीत. राज्यात 3,500 विना अनुदानित शाळा आहेत. तिथं जवळपास 70,000 शिक्षक आहेत. कोणतंही अनुदान न मिळालेल्या शाळेतील शिक्षकांची संख्या 20,000 आहे. 20 ते 80% अनुदान मिळालेल्या शिक्षकांची संख्या 50,000 आहे. नोकरीत असताना आत्महत्या झालेले, मृत्यू झालेले शिक्षक 125 आहेत. आजवर झालेली एकूण आंदोलनं 150हून अधिक आहेत. 14 ऑक्टोबर 2024ला विना अनुदानित शाळांना अनुदान देण्याचा निर्णय झाला. अनुदान देण्याचा GR काढूनही बजेटमध्ये तरतूद झाली नाही. शिक्षक समाज घडवतो, पिढ्या घडवतो, पण गेल्या 2 दशकात अनुदानाच्या लढाईत आणि पिळवणुकीत महाराष्ट्रातल्या शिक्षकांची एक पिढी बर्बाद झाली. त्यांना आज न्याय हवाय. सरकार श्रावणीला तिचा बाप परत मिळवून देऊ शकणार नाही, पण दुसऱ्या श्रावणीच्या बापाच्या गळ्याचा फास दूर करून त्यांचा बाप जगवेल का, हा सवाल आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.